एक युवक की बेरहमी से हत्या कर दी गई और सबूत मिटाने के लिए हत्यारों ने उसके शव को जला दिया। शव लोहारा थाना क्षेत्र के चौसाला जंगल में जला हुआ पाया गया। इस बीच स्थानीय अपराध शाखा की टीम ने जांच शुरू कर दी और मृतक की पहचान कर ली तथा मृतक शिक्षक की मुख्याध्यापक पत्नी की हत्यारी निकली। इस बीच पुलिस ने 3 बच्चों को हिरासत में लिया जो इस मामले में शव को ठिकाने लगाने में शामिल थे। शांतनु अरविंद देशमुख हत्यारे पति का नाम है जो शिक्षक है, जबकि निधि शांतनु देशमुख हत्यारे की पत्नी का नाम है जो मुख्य अध्यापक शांतनु और उनकी पत्नी निधि यवतमाल के सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल में शिक्षक और अध्यापक मुख्य अध्यापक है। उनमें हर समय बहस होती रहती थी और निधि ने पुलिस के सामने कबूल कर लिया कि उसने अपने पति शांतनु की हत्या की है। शांतनु देशमुख हत्याकांडमध्ये सर नेमकं काय कशा प्रकारे ही कारवाई करण्यात आली? दिनांक 15/5/25 रोजी पोलीस स्टेशन लोहारा हद्दीमध्ये चौसाळ्याच्या जंगलामध्ये एक अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये एक मृतदेह मिळून आला होता। आम्ही घटनास्थळावर जाऊन आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर गेलो आणि मृतदेहाची पाहणी आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आम्ही तपासाची चक्रे फिरवली। आमचे जे गोपनीय सूत्रधार आहे किंवा गोपनीय माहितीदार यांच्याकडून माहिती संकलित करणं सुरू केलं। त्या अनुषंगाने आम्हाला अशी माहिती मिळाली की जे दारवा रोड जे बार आहे या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली की शांतनु देशमुख नावाचा जो इसम आहे दिनांक 13 तारखेपासून हा घरी नाही आहे आणि तो बारमध्ये जो रेग्युलर दारू प्यायला जात होता त्या ठिकाणी तो आलेला नाही आहे अशी चर्चा आमच्यापर्यंत आली आणि ज्या लोकांनी चर्चा केली आम्ही त्यांना विचारपूससाठी ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं की 13 तारखेपासून आमच्याकडे शांतनु देशमुख आलेला नाही, तो रेग्युलर यायचा पण तो आलेला नाही। त्यानंतर आम्ही त्यांची माहिती पटवली, फोटोग्राफ त्यांना दाखवले आम्ही मृतदेहाचे, त्यांनी फोटो बघितले आणि ज्या इसमाबद्दल त्यांनी माहिती दिली शांतनु देशमुख त्या दिवसचं त्यांचं शर्ट घातलं होतं त्यांनी आणि घटनास्थळावर आम्हाला त्या कलरचे काही कपडे मिळाले त्याच्यामध्ये ते थोडेफार मिळणारे होते। आम्हाला तो धागा मिळाला तपासासाठी, त्या अनुषंगाने तो कुठे राहतो आम्ही त्या ठिकाणी जाऊन पूर्ण माहिती घेतली। त्याची जी पत्नी आहे निधी तिवारी, तिचं पूर्वीचं नाव सध्या निधी देशमुख, हिची आपण पूर्ण माहिती घेतली, विचारपूस केली। तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आली। त्या अनुषंगाने तिला अधिक विचारपूस केली असता तिने गुन्ह्यासंबंधाने तिच्याकडून तिचे पती शांतनु देशमुख याच्याकडून तिला जो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ते पाऊल उचलले की त्याचा खून करून त्याचा मृतदेह विल्हेवाट लावून तिने ठरवलं। त्यासाठी तिने पॉयझन तयार केलं। त्या पॉयझन तिला 13 तारखेला पाजलं, त्याला दिलं। त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्याच ते ट्युशनमधले जे मुलं होते विद्यार्थी त्याचा उपयोग तिने केला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी। 3 विधी संघर्षाच्या बालकाचा तिने उपयोग केला। या तपासामध्ये आम्हाला स्थानिक इन्फॉर्मर तसेच काही गोष्टी तांत्रिक माहिती आम्ही ती घेतली। त्यानंतर आरोपी आणि तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे इतर इसम विधी संघर्ष बालक यांच्याकडून काही तांत्रिक पुरावे मिळाले। त्यांना अधिक विचारपूस केली, त्यांनी पूर्ण गुन्ह्याचा घटनाक्रमाला उलगडून दाखवला। अशा प्रकारे हा अत्यंत गुंतागुंतीचा जो गुन्हा होता हा उघडकीस झालेला आहे।